आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नितेश राणे यांच्या विरोधामध्ये धुळ्यामध्ये मराठा संघटना आक्रमक। श्वानाच्या प्रतिकृतीवर नितेश राणे यांचा फोटो लावत जोरदार घोषणाबाजी। संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा। काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनामधून निलंबन, तर सुरक्षेच्या कारणास्तव 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरणी महाराष्ट्रातल्या अटकेत असलेल्या अमोल शिंदेने महाराष्ट्रामधून फायर क्रॅकर नेले। 1.5 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये बैठक झाली होती। मार्च महिन्यामध्ये झालेल्या अधिवेशनात संसदेची रेकी, बुटांची तपासणी होत नसल्यामुळे बुटातून फायर क्रॅकर संसदेमध्ये नेले। संसद घुसखोरी प्रकरणामधील 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। चौघांची 1.5 वर्षापूर्वी फेसबुकवर ओळख। शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। सदावर्तेंमागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? एसटी बँकेवरील चर्चेवेळी रोहित पवारांचा प्रश्न, तर बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला, वळसे पाटलांची माहिती। बँकेच्या नियमानुसार तो इल्लीगली त्याला तिथं बसवलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे। रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही, तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचं वर्धास्त आहे? चला उत्तर घेऊया प्रश्नावरती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे 3 आठवड्यांचा वेळ मागणार। विधिमंडळ याचिका दाखल करण्याची शक्यता। अण्णा हजारे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य माझं वैयक्तिक मत। अण्णा हजारेंच्या नोटिशीला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर। माहितीचा अधिकार आणि लोकपाल कायदे अण्णांमुळे झाले नाहीत, आव्हाडांचं वक्तव्य। सध्याच्या महायुती सरकारचं नागपुरातलं हे शेवटचं अधिवेशन। विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचं विधिमंडळाच्या समोर फोटो सेशन। शाहरुख खान मुलीसोबत साई चरणी लीन। डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुखनं घेतलं साईबाबांचं दर्शन। शिर्डीमध्ये चाहत्यांचा जल्लोष।